नमस्कार. आज नांदेडमध्ये माझे सहकारी प्रोफेसर जयंत गाडगीळ आणि त्यांच्या सुविधे पत्नी आलेल्या आहेत. त्यांचं स्वागत. नांदीपचं काम सुरू होण्यापूर्वी म्हणजे वाचन कॉलेजमध्ये सर्व्हिस असताना 74 सालपासून आम्ही दोघं एकत्र काम करत आहोत. डॉक्टर सुब्बाराव, मी आणि गाडगीळ या तिघांचा ग्रुप होता आणि सबंध एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगमध्ये आम्ही लॅबोरेटरी स्टार्टपासून सुरुवात करून ती मोठी नावारूपाला आणली. अनेक शुगर फॅक्टरीज, अनेक इंडस्ट्रीजचे सॉफ्टवेअर्स केली आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष फील्डमध्ये जाऊन कसं एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगचं काम करायचं हे शिकवलं. गाडगीळ सर हे स्वतः अतिशय शिस्तीचे, त्यांचं हस्ताक्षर उत्तम, ॲडमिनिस्ट्रेशन उत्तम अशा पद्धतीनं होतं. त्यामध्ये माझा जरा थोडंसं काय म्हणतात त्याला नरम भूमिका असायची आणि प्रत्येक ठिकाणी तडजोड किंवा असं करायचं. परंतु जे डिझाईनच्या दृष्टीने किंवा इंजिनिअरिंगच्या दृष्टीने जे पाहिजे होतं ते सगळे गुण गाडगीळ सरांच्याकडे होतं. आम्ही दोघंही नेण्यार फॅक्टरीमध्ये जायचो. सुब्बाराव साहेबांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे आम्ही डिझाईन करायचो आणि त्यामुळे बरेचसा अनुभव आम्हाला मिळाला. आमच्याबरोबर बाकी विद्यार्थ्यांनाही तो अनुभव मिळाला. पहिली काही वर्ष आम्ही असं काम केल्यानंतर 81 साली साधारणपणे आम्ही ह्याच्यामध्ये म्हणजे वाचन कॉलेजमधून जे कन्सल्टेशन होत होतं त्याशिवाय आपल्याला जास्त करता यावं या दृष्टीने एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन रिसर्च फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली. आणि त्यावेळेला दिलेल्या शुगर इंडस्ट्रीजकडून देणग्या मिळवून आणि सरकारकडून देणग्या मिळवून तिथं आम्ही मोठी तिची बिल्डिंग बांधली आणि त्यानंतर अनेक मेंबरशिप घेऊन ती एक संस्था, मोठी संशोधन करणारी, सबंध सांगलीच नव्हे सर्व महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध अशी संस्था सुरू झाली. मग आता त्यानंतर आमचं असं झालं की दिवसभर म्हणजे सोमवार ते शुक्रवारपर्यंत वाचन कॉलेजमध्ये कन्सल्टेशन करायचं, शनिवार रविवार तिकडं करायचं. नंतर काही वर्ष मला वाटतंय त्या EPR ॲक्टमध्ये आपण सुद्धा हे पण राहत होते आणि त्यावेळेला एक असा सगळ्यांनी मिळून आम्ही असं मोठं कन्सल्टेशन काम केलं. एक मोठी मोबाईल व्हॅन घेतलेली होती. शनिवार रविवार नेहमी आम्ही इंडस्ट्रीमध्ये जायचो, तिथं रात्रभर राहून सॅम्पलिंग करायचो. आता तसं कन्सल्टेशन आता होत नाही आहे, त्याचं आम्हाला बऱ्याच वेळा दुःख वाटतं. पण तरीसुद्धा जो 30-35 वर्षाचा जो आम्ही कालखंड घालवला तो खरंच गौरवास्पद होता आणि तसं अनुभव या पुढच्या मुलांना मिळावा असं मला वाटतं. त्याच दृष्टिकोनातून त्या ज्ञानदीप फाउंडेशनमध्ये मी आता एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग करायची सुरुवात केली आहे. डॉक्टर गाडगीळ हे एअर पोल्युशनमध्ये एक्सपर्ट आहेत. माझा वॉटर सप्लायचा विषय आणि सुब्बारावचा वेस्ट वॉटरचा. त्यामुळं एअर पोल्युशनचा प्रश्न आला की गाडगीळ सरांच्याकडे आम्ही जातो. गाडगीळ सरांनी त्याच्यामध्ये खूप अभ्यास केलेला आहे. मध्यंतरी PhDसाठी सुद्धा बरंच वर्क केलेलं होतं कॉम्प्युटर बेस्ड. पण नंतर काही कारणामुळे त्यांनी ते सोडून दिलं. आत्तासुद्धा गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी इथं एअर पोल्युशन मॉडेल वगैरे त्यांनी डेव्हलप केलेलं होतं आपल्या प्रज्ञा बोलेकरांच्या सह्याने. पण अजूनही याच्या पुढे ते करतील. त्यांना मी म्हटलं होतं आमचा डायरेक्टर व्हा, त्यांना इतर याच्यामुळे ते शक्य झालं नाही. पण त्यांनी सांगितलं की मी कायम तुमची तुम्हाला मदत करेन. तर मी गाडगीळ सरांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी त्यांचा थोडक्यात परिचय पहिल्यापासून द्यावा आणि कशा पद्धतीनं आपल्या या नांदेडच्या कार्यात ते सहभागी होतील सांगा. मी वाचनमध्ये 1968 साली पहिल्यांदा फर्स्ट इयर डिप्लोमामध्ये ॲडमिशन घेतली. 3 वर्ष डिप्लोमा केला, नंतर डिग्री तिथेच ॲडमिशन घेतली. तिथून BE झालं आणि BEला असतानाच म्हणजे त्याच्या आधीसुद्धा डॉक्टर सुब्बाराव आणि डॉक्टर रानडे सर हे आम्हाला शिकवायला होतं, म्हणजे गुरुजन. आणि सुब्बारावांचा आग्रह नेहमी असायचा मला की एखादा चॅप्टर तू घे. विद्यार्थी असतानापासून त्यांनी मला चॅप्टर घ्यायला शिकवायला सांगायला सुरुवात केलेली. त्यामुळे BE झाल्यानंतर परत मी लगेच वाचन कॉलेजमध्ये असिस्टंट लेक्चरर म्हणून त्यावेळी पहिली पोस्ट असायची तिथे रुजू झालं. मी जेव्हा जॉईन झालो त्यावेळी हेड ऑफ द डिपार्टमेंट रत्नाकर आणि त्यांनी मला सांगितलं की तू सॉईल मेकॅनिक्स लॅबमध्ये काम करायचं. मग बरं म्हटलं मी काय, मी ज्युनियर होतो अगदी. त्यांनी सांगितलं मी सॉईल मेकॅनिक्स लॅबमध्ये बसायला लागलो. पण एक दिवशी
बघितलं, मी कॉलेजमध्ये गेलो तर माझं टेबल नाही काय नाही, तिथं कुठे गेलं म्हटलं. मग त्या पिऊनने सांगितलं सुब्बाराव सर आले ते, त्यांनी तुझं टेबल आणि सगळं घेऊन गेलेले आहेत, तू आता एन्व्हायरमेंटल लॅबमध्ये जा. अशा तऱ्हेने मी एन्व्हायरमेंटल लॅबमध्ये जाऊन बसलो आणि तिथून पुढं आमचं जे असोसिएशन झालं डॉक्टर सुब्बाराव आणि डॉक्टर रानडेंचं, ते आज काय चाललं आहे. आज सुद्धा या दोघांचे गायडन्स, त्यांचे आशीर्वाद सतत मला मिळत असतात. आणि मी जे काही एन्व्हायरमेंटमध्ये, खरं म्हणजे माझं एन्व्हायरमेंट आवडीचं नव्हतं, स्ट्रक्चर माझा आवडीचा विषय होता. पण त्यावेळी इंटरव्ह्यूमध्ये सुब्बारावांनी सांगितलं की तुला स्ट्रक्चर डिपार्टमेंटला घेणार नाही, तुला सिव्हिल डिपार्टमेंटला घेणार. बरं म्हटलं. आणि अशा तऱ्हेने माझा प्रवास सुरू झाला. 1974 पासून कॉलेजमध्ये स्टाफ म्हणून लागल्यानंतर 2007 मार्चला मी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली. अजून 4-4.5 वर्ष शिल्लक होती. पण मला कंटाळा, 33 वर्ष काम झालं आणि आता स्वतंत्र व्हायचं असं ठरवून मी रिटायरमेंट घेतली. ह्या 33 वर्षामध्ये जो काय अनुभव मिळाला, आता डॉक्टर रानडेंनी सांगितलं, तो माझ्या सगळ्या पुढच्या जीवनाला सुद्धा उपयोगी पडत होतो. नाहीतर मी एक स्वतंत्रपणे असं कन्सल्टेशन असं करू शकेन किंवा करेन असं वाटतच नव्हतं. पण या दोघांच्या मार्गदर्शनाखाली एक, आणि नेहमी अशीच स्थिती असायची की मी आपण काही काम मिळवायला वगैरे जायचं नाही. डॉक्टर सुब्बाराव आणि रानडे सरनी काय आणलं असेल ते काम करायचं. त्याचा अनुभव मला आयुष्यामध्ये फार मोठा अनुभव आला. आणि तो जो कॉन्फिडन्स असतो तो कॉन्फिडन्सच मिळाला इथे. आणि त्याच्या जोरावरच हे 33 वर्ष आणि त्याच्या पुढची आता रिटायरमेंट 16 वर्ष झाली, 15 वर्ष झाली. तर त्या पिरियडमध्ये सुद्धा मी काय जे काय स्वतंत्रपणे थोडं काम करत होतो त्याला मागची प्रेरणा ही सगळी मागची हे दोघांचे आशीर्वाद आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणखी एक तुम्हाला म्हणजे त्यांचा मुख्य अध्यात्मामध्ये बरीचशी वेळी आहे, त्याच्याबद्दलही आपण सांगा. म्हणजे पहिल्यापासून त्यांचा ओढा अध्यात्माकडे होता आणि बराच त्याने अभ्यास केलेला आहे. आणि चिमणच्या माझ्या घरामध्येच आई आणि वडील दोघंही चिमणच्या संप्रदायाचे अनुग्रहीत असल्यामुळं लहानपणापासून आमच्या घरात ते वातावरण होतंच. आणि मिरजेला आम्ही राहत असताना हररामपंत बोडस नावाची एक व्यक्ती होती जे या आधुनिक काळातले एकनाथच म्हणायला हरकत नाही असे होते. संस्कृत, इंग्लिश आणि मराठी या तिन्ही विषयावर प्रभुत्व, MA विथ झाला वेदांत प्राईज, त्यांची प्रवचन निरूपण मी ऐकायचो. आणि त्यांच्याशी जो काय माझा संबंध आला आणि त्यांची माझ्यावर फार प्रेम होतं. त्यांची प्रवचनं निरूपणं टेप करून घ्यायला ते मला सांगायचे. आणि बाकी कोणालाही परवानगी नव्हती, पण फक्त मला परवानगी होती. आणि कोणाला काही शंका आली विचारायला ते सांगायचे, जा गाडगेकडे जा, त्याकडे टेप आहे त्याच्यावर सांगितलं तुझी शंका समजेल असे होते. त्यामुळे मी इथं आल्यानंतर 1993ला मी इथं राहिलो चिंतामणीमध्ये. आणि 97 साली पहिल्यांदा भागवत सप्ताह केला. तो सुद्धा मी गुरुजींना बोडस गुरुजींना विचारून त्यांची आशीर्वाद घेऊनच केला. आणि आता सलग 25 वर्ष झाली तो भागवत सप्ताह मी करतोय. पण तो ग्रंथच इतका प्रगल्भ आहे, मोठा आहे, महापुराण आहे. ते इतके 25 वर्ष करून सुद्धा अजून मला तो सगळा समजला आहे असं वाटत नाही. इतका तो मोठा महान ग्रंथ आहे. भल्यानं तो कळत नाही माझी काय अवस्था आहे. पण तरी त्या भागवतामधून जो काय आनंद मिळतो ना तो एक अवर्णनीय आनंद आहे. दरवर्षी जो भागवत सप्ताह करतो ते 7 दिवस आणि त्याच्या आधी तयारीचे 8-10 दिवस, नंतरचे 8-10 दिवस, ह्या सगळे 15-20 दिवस जे असतात ना ते मोठे असे मंत्रलेले दिवस असतात. म्हणजे त्या काळामध्ये मला हे काही डोकीत सुद्धा येत नाही. हे कन्सल्टेशन आणि हे सगळं मी विसरून जातो. त्यामुळे हल्ली आता मला सुद्धा या सगळ्या कन्सल्टेशनचा सुद्धा कंटाळा आलेला आहे. आणि मी त्यातनं जास्तीत जास्त बाजूला व्हायचा प्रयत्न करतोय. आणि काय दैव म्हणायचं की मी माझं Windows 7चं Windows 10 कन्व्हर्ट केलं त्यावेळी माझं सगळं जे एन्व्हायरमेंटचं जे म्हणजे शिकवताना केलेले पॉवर पॉईंट्स, त्याचे नोट्स, सगळं बाकी बाहेर जे कन्सल्टेशन केलं त्या सगळ्या कन्सल्टेशनचे रिपोर्ट सगळं उडालं. आणि पूर्ण स्वच्छ झालेलं आहे. त्यामुळे मी ते रिकवर करायचा प्रयत्न केला निशिकांतला सांगून, पण त्यालाही ते काय झालं नाही. म्हणजे ठीक आहे होऊ द्या. अनायसे मला माझी मिसेस निलिमा गाडगे ती BA विथ इतिहास
प्रवचन केलं असं म्हणा, की तिला डिप्लोमाला घातली, मग ती डिग्री झाली. तिचा मिस्टर जे माझे जावई आहेत ते नेव्हीमध्ये कमांडर आहे आणि आता ते दिल्लीला त्यांचं पोस्टिंग आहे. आणि दुसरे जे जावई आहेत ते आपटे म्हणून, ते मेकॅनिकल इंजिनियर आहे. आणि ती मुलगी MSc कॉम्प्युटर म्हणजे MSc इथे इलेक्ट्रॉनिक्स काहीतरी कोर्स होता विलिंग्डनला, ती झाली. नंतर MAM केलं, MEM केलं, मास्टर ऑफ मॅनेजमेंट, MEM केलं, MCM केलं. MCM कोर्स होता तो, MCMचा कोर्स त्यांनी केला. आणि तिचे मिस्टर जे आहेत त्यांचा गॅरेज आणि व्यवसाय आहे गाड्या खरेदी विक्रीचा. आणि तिसरी जी मुलगी आहे ती डॉक्टर झाली, BHMS. आणि पण डॉक्टर होऊन सुद्धा तिने नंतर MPSCची परीक्षा दिली आणि ती आता इथे GSTमध्ये GST ऑफिसर म्हणून आहे. तिलाही आता सर्व्हिस करून जवळजवळ 10 वर्ष झाली, 10-12 वर्ष झाली. आणि तिचे जे मिस्टर आहेत मला तिसरे जावई तेही डॉक्टर BHMS, पण त्यांनी MPSC केलं आणि ते आता कुर्डुवाडीला ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून आहे. 7 वर्ष त्यांनी 7 वर्ष दोघांनी मिळून OPD केली, पण त्यांना काय ते कंटाळा आला, म्हणजे नको ते सगळं सोडून. तुम्ही जरा माहिती सांगा, तुमचं माहेर कुठं होतं, कसं आला तुम्ही? माझं माहेर लिंबागड बीड जिल्हा. तिथं समोर बघा. आणि मोठ्याने आवाज जरा मोठा सुना. कानिटकर म्हणून राहतात. खरड्याची लढाई झाली त्यावेळेला आम्ही लिंबागडेला राहायला गेलो. तेव्हापासून आम्ही लिंबागडेच कानिटकर पेशंटच्या काळात. आणि मग तिथून नंतर काय शिक्षण झालं 10वीपर्यंत. त्याच्यानंतर मग लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मग निर्जला आहे तिथेच त्यानंतर मग तुम्ही एक्सटर्नल BA किती केलं. वर्ष राहत होता तिथं? नाही तिथे किती 6 महिने. 6 महिने. वडील आजारी होते ना वडील त्यावेळेला. यांचं घर होतं याच्यामध्ये. दुरुस्तीला काढलं यांचे 2 बंधू होते. एक बंधू इथं याच्यामध्ये बारणालीमध्ये इरिगेशन आणि दुसरे बंधू होते त्यांचे मिसेस आमच्याकडे कॉलेजमध्ये होते. तर आमचा बराच मोठ्या काळामध्ये आमचा एकत्र संबंध आलेला आहे. त्यामुळं एन्व्हायरमेंटलचं जेव्हा मी करायचं ठरवलं तर पहिल्यांदा मी गाडी सरांना विचारला करू शकतो का. तर म्हटले ते म्हणजे कसं काय आता शक्य आहे, सध्याचं जे एन्व्हायरमेंटल पॉल्युशनचं जे बाहेरचं वातावरण आहे ते जितकं पोल्युटेड आहे तितकं आपण काही करू शकत नाही. आणि बऱ्याचशा मोठ्या कंपन्या त्याच्यामध्ये असल्यामुळं छोट्या कंपन्यांना डिझाईन करायला वगैरे मिळते. बरं, बरेचसे जे इंडस्ट्रीज आहेत त्यांची दृष्टिकोन हा पूर्णपणे वेगळा आहे. पोल्युशन कंट्रोल म्हणण्यापेक्षा कॉस्ट कमी करून कसं मॅनेज करायचं या पद्धतीनं होतं. त्यामुळे मोठी मोठी प्रोजेक्ट्स आम्ही केलेली आहे. आणि शेवटी ते हेड डिपार्टमेंट होते रिटायरमेंटच्या आधी. आणि त्याच वेळा शेरी नद्याचा मोठा प्रश्न आलेला होता आणि ते सगळं डिझाईन गाडगी सरांनी केलं होतं. त्याच्याबद्दल 1998 आणि 2000 या 3 वर्षामध्ये ते शेरी नाल्याचं मोठं प्रकरण होतं. डिझाईन करायचं होतं, ते सर्वे करून डिझाईन वगैरे सगळं केलं आणि तो रिपोर्ट गव्हर्नमेंटची त्याला अनुदान मिळायचं होतं म्हणून ते गव्हर्नमेंटला सबमिट केलं होतं प्रपोजल सेंट्रल गव्हर्नमेंटकडं. की सेंट्रल गव्हर्नमेंटची NRCD म्हणून एक संस्था आहे, नॅशनल रिव्हर कॉन्झर्वेशन डिरेक्टरेट, तर त्यांच्याकडनं ते अप्रूव्ह होऊन यावं लागतं. मग ते रिपोर्ट घेऊन आम्ही गेलो. ते सेपरेट इंजिनियर होते देशमाने, मी आणि त्यांचा दुसरा एक डेप्युटी इंजिनियर, असे 3 गेलो होतो. फार चांगला प्रसंग घडला. तर तिथे गेल्यानंतर प्रेझेंटेशन केलं सगळं प्रोजेक्टचं. तर ते सगळे तिथे सिन्हा वर्मा अशी सगळी मंडळी उत्तर प्रदेश सगळी त्याने सांगितलं हे काय प्रोजेक्ट आम्ही सँक्शन करत नाही. म्हटलं मग आता काय करायचं. म्हटलं सिन्हा म्हणून तिथे एक डायरेक्टर होते, चांगले होते ते, त्यांच्याशी माझं चांगलं जरा जुळलं झालं. ते म्हणले गाडगे NRCDचे चीफ एक नवीन बदलून आलेले आहेत गोखले म्हणून, ते मिझोरामला सेक्रेटरी होते, चीफ सेक्रेटरी, ते बदलून इथे NRCDचे चीफ म्हणून आलेले होते. तर तू गाडगे होते गोखले, जाऊन भेट काय होते का बघ, नाही तर हे काय वर्मा यांना कोण ऐकणार नाही तुझं. बरं म्हटलं मी
दुसऱ्या दिवशी अपॉइंटमेंट घेतली आणि भेटलो त्यांना. मग ते गमतीशीर होते ग्रस्त ते, पण चांगले होते. म्हणजे अगदी मी आधी गेल्यावर बोलले व्यवस्थित. मग म्हणजे काय आहे म्हटलं, असं असं स्कीम आहे, सांगली शहरासाठीची स्कीम आहे. सगळं पाणी आपण तिथनं पंप करणार आहे 18 किलोमीटर, आणि त्याचा ऑब्जेक्शन घेतलेलं आहे सगळ्या तुमच्या ऑफिसर्सने, आणि ते स्कीम सँक्शन करत नाही. मग म्हणजे ठीक आहे म्हणजे बोलावं सगळ्यांना, म्हणजे सगळे वर्मा सिन्हा सगळे गोळा झाले, सगळ्यांना बोलवलं. आणि मग ते स्कीम सगळी माझ्याकडनं समजावून घेतली. ते म्हणले ही चांगली स्कीम आहे, म्हणजे हे अप्रूव्ह करू आम्ही म्हणजे. आणि मग त्याने ऑर्डर केली त्यांना, हे अप्रूव्ह करा म्हणून. आणि मग माझं ती अप्रूव्ह झाली. मग ते बराच वेळ माझ्याशी बोलत बसले. ते अरे म्हणले मी मिझोरामला होतो, माझी तिथे सगळे फॅमिली तिकडे, इथे दिल्लीत आलो, मला अजून क्वार्टर मिळालं नाही, काय काय सांगत अजून ते सध्या असतात का ते मोदींच्या बरोबर? नाही ते नाही इकडे गोखले. कुठे गोखले आहे? हे नंतर सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये होते, हां. एका कुठल्या तरी खात्याचे सेक्रेटरी होते, सेक्रेटरी होते. पण ते असे चांगले होते. त्यांच्यामुळे स्कीम पूर्ण झाली सँक्शन, पण पूर्ण झाली नाही. हा एक त्यातला दैव दरवळाच आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो, असे केव्हा तरी चर्चा निघते त्यावेळी, अननेसेसरली मी तिथे जाऊन ते ॲप्रूव्ह करून आणली. ती ॲप्रूव्ह झाली नसती तर बरं झालं असतं, अशी आत्ताच्या परिस्थितीवर नाही. त्या स्वभाव मी आणि गाडगे या आमच्या ठिकाणी 30 वर्षामध्ये दरवर्षी इतकं उत्पन्न मिळवून दिलं. वाचन कॉलेजला जे कन्सल्टेशनचं निम्म कन्सल्टेशन त्यांच्याकडे जायचं, कॉलेजला जायचं, आणि राहिलेले पैसे आम्ही वाटून द्यायचो. आणि हे साधारणपणे पहिले 20 वर्ष झालं. नंतर मग सुभारावांचं तिकडं ऑफिस झाल्यानंतर तिकडं आम्ही ते सुरू केलं, पुण्याला सुरू केलं. या ठिकाणी सेमिनार्स घेतले, ट्रेनिंग प्रोग्राम्स घेतले, आणि सोशल जे म्हणतो अवेअरनेस करायचा, त्याचेसुद्धा आम्ही बरेच मोठे प्रोग्राम केले. अनेक ठिकाणी आम्ही बँकॉकला सुद्धा गेलो होतो बरोबर. आणि त्यावेळेला म्हणजे आता नंतर आम्ही जे 10-12ला गेलो, त्याच्या आधी 87 सालीचं पण होतं, 95ला आम्ही गेलो होतो. आणि तिथं सगळ्या शुगर फॅक्टरीच्या चेअरमन आणि डायरेक्टरना घेऊन गेलो होतो, की त्यांना कळून देत की काय बाहेर करतात ते. तर तो एक अनुभव आमचा खूप चांगला आहे. 7 दिवस त्यावेळेला आम्ही गेलो होतो बँकॉक. त्याच वेळेला मी तिथून कॉम्प्युटर आणला पहिला इथं कमवलं. तेव्हापासून मला सुरू झालं. आज तुम्ही आलेला, आणि माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही पण थोडं कॉम्प्युटर शिकायला का. मी शिकवेन तुम्हाला मराठीतनं घरी, म्हणजे ऑनलाईन रिमोटली शिकवतो. सोपं आहे अगदी, त्याला काही अवघड काही नाही आहे. पण एकदा आता याच्या पुढच्या काळामध्ये आपल्या नातवंडांशी बोलताना आपल्याला त्या भाषेतच बोलावं लागतं. त्यामुळं त्यांना सगळं ते काय म्हणतात ऑनलाईन बोलणे इकडे हे करावं लागतं. हळूहळू शिकून घ्या. आणि माझी मिसेस सुद्धा 50व्या वर्षानंतर शिकायला लागली. ती शेवटी चांगली तयार झाली. ही अशी इच्छा आहे की ही शिल्पचिंतामणी सोसायटी ही एक IT फर्म व्हावी. सगळेजण इतके हुशार आहेत, फक्त ते एकाशी कोणाशी हे करत नाही. तुम्ही जर सगळ्यांनी मिळून जर काम केलं तर आज आमची अशी कपॅसिटी आहे की प्रत्येकाची एवढी बुद्धी आहे, सगळ्या क्षेत्रातली लोक आहेत. आणि जर सगळ्यांनी मिळून जर काम केलं तर थोडा वेळ काम करून सुद्धा आम्ही ग्लोबल मोठे मोठे सॉफ्टवेअर प्रोजेक्ट्स करू शकतो, एवढी मला खात्री आहे. फक्त सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे, काम करायला. हे ऐकल्यानंतर नेहमी होतं, नेहमी जेव्हा आम्ही दोघं भेटतो त्यावेळी सर हेच सांगतात की असं करायला पाहिजे. त्यावेळी माझ्या डोक्यात हां बरोबर आहे, करायला पाहिजे, आपण करूया. आणि त्यांना हो म्हणतो. आणि घरी गेलो हे सगळं परत चित्र पालटतं. चित्र पालटणं म्हणण्यापेक्षा काय कोणाला म्हणजे माझी आता हे झालेली आहे मानसिकता की प्रत्येकाची आवड वेगळी असते. तरी सुद्धा याच्यामध्ये इतक्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. कारण मला कसं म्हणायचं आहे, महिलांचं कसं आहे, महिलांची बुद्धी असते पण त्यांना वाव मिळत नाही, त्यांना त्यांच्या ओपनिंग मिळत नाही. आपल्याकडे काय पुरुष प्रधान आहे, आपण पुरुषाला नाही मिळतो. खालच्या त्यांचं काय काम करतात काय कळत. त्यामुळे ते फक्त भक्ती मार्ग किंवा असं मुलांना सांभाळणं एवढंच काम होतं. मग त्यामुळे काय होतं, आता खेडेगावामध्ये मुली जात नाही राहायला, त्यांना शहराचं वातावरण असतं. असा जो एक मोठा बघायचा. तर हा मी म्हणतो हे दिसेच काय म्हणतात त्याला हिडन पोटेन्शियल आहे. हे पोटेन्शियल आपण ते ओपन करायला पाहिजे. ते जर झालं, आणि आता हे कोरोनामुळे एक संधी मिळाली की घरीच लोकांनी काम करायचं, ते करून जर शिकले तर त्यांना घर सांभाळून त्यांना करता येईल. त्याचं 1-2 तास जरी काम केलं दिवसात तरी खूप खुश असं मला वाटतंय. पण याच्यामध्ये थोडासा भाग घ्या असं वाटतं.
तुम्ही याबद्दल धन्यवाद. मग हा तुमचा उपक्रम फारच चांगला आहे. म्हणजे हो. लोकांना बोलायला उद्युक्त हो. करणं, काही जे मनात असतं हो, ते सांगा. बाहेर पडत आहे. चांगलं आहे. आणि हे सगळ्यांना कळेल ना. हो तेच त्यानिमित्त हा, सगळ्यांना कळलं तर ते आम्ही कसं काय ते आता युट्यूबवर टाकतो हो. ते आपल्या वाचन इलेक्ट्रिकच्या वरती टाकणार आहे. म्हणजे सगळ्या प्रोफेसरांच्या पर्यंत जाईल. काय झालंय की आता वाचन कॉलेजमध्ये आम्हाला तेवढा प्रवेश नाही. बरं पूर्वीचे टीचर्स आहेत ते सगळे निम्या ठिकाणी गेले जाईल तर त्यांचे संबंध साधायचा असेल तर या पद्धतीनं आणि वाचन कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांच्या पर्यंत जर हे पोहोचवायचं असेल आणि आता आमचे अनेक विद्यार्थी अनेक कॉलेजमध्ये वरच्या लेवलला आहे तर त्यांच्या थ्रू ते जे शिकवतात आता विद्यार्थ्यांना ते त्यांनी आपल्या या पूर्वीच्या पद्धतीचा वापर करून शिकवावं असं आम्हाला वाटतं. त्या दृष्टीने आम्ही काहीतरी प्रयत्न करतो. त्याला थोडीशी गती मिळेल असं वाटतं.